काय झालं ताई? ताई तुम्हाला आईंची काळजी घ्यायची म्हणून बोलवले ना, पण खरं सांगू का, आम्हाला तशी गरज नाही. हे बघा, नक्की काय ते घरच्यांशी बोलून सांगा मला. आमचं ठरलंय, या तुम्ही. जाऊ बाई, चला निघूया. काकासाहेब, फॅक्टरीवर जायला आधीच उशीर झालाय, निघूया. तुम्ही वा पुढं, माझं छोटंसं काम आहे, तेवढं उरकून येत. अरे अरे तू कुठं निघालीस? वहिनींसोबत थांबायला सांगितलं होतं ना तुला? तुमचं तुम्ही एकदा ठरवून घ्या की मी तुम्हाला पाहिजे का नकोय. अर्जंट काम होतं म्हणून तुम्ही मला बोलवून घेतलं. आता या बाई म्हणताय आम्हाला तुमची गरज नाही. बाई, हो बाई, कोण म्हणलं तुला असं? मी बोलले त्यांना. मंगलाताई, या तुम्ही. कोणाला विचारून तिला काढून टाकलंस तू? आईंच्या जीवाची काळजी घ्यायला मला कोणाची परवानगी घ्यायची गरज नाही काकासाहेब. अगं पण आईंची काळजी घ्यायलाच ठेवली होती ना मग ती नर्स. विनूताई, अहो तुम्ही अगोदर चौकशी केली का त्या बाईची? ती कुठनं आली, या कुठं शिक्षण घेतलं तिने, कंच्या हॉस्पिटलमध्ये तिने काम केलं नाही ना? हाय हुशार, आईंच्या केअरफुल साठी थोड्या दिवसांसाठी ठेवायचंय तुला. सुनबाई नाही करून घ्यायची घरची विचारपूस अँड ऑल. पण रियालिटी सांगू काय मी नाही, हिच्यापेक्षा तिला सून करून घेतली असती की नाही तर एक नंबर काम झालं असतं बघ. जाऊ बाई, अहो ही चेष्टा करायची वेळ नाही. बाहेरच्या माणसांना घरात आणलं ना तर आईंच्या जीवाला धोका आहे. धोका? व्हॉट धोका? आईंचा जो ऍक्सिडेंट झाला तो घडवून आणलेला होता अशी मला शंका आहे. वय वय, आली मोठी गुप्तहेर. बसतात, तुम्हीच सांगा ना समद्यांना, आईंच्या जीवाला धोका आहे ते. तिचं म्हणणं खरंय. आईच्या ऍक्सिडेंटच्या वेळी जी बाई आईला भेटायला आलती ती या अगोदर बी एक दोनदा फॅक्टरीवर येऊन गेली. मिसळीच्या गाड्यावर तिने मिसळ बी खाल्ली होती. आणि आईचा ऍक्सिडेंट झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी तिचा बी खून झाला. काय खून? म्हणून म्हणते, कंचा बी अनोळखी माणूस आईंच्या आसपास बी नगर. अगं पण ही नस अनोळखी होतीच कुठं, अंकल साहेबांच्या नॉलेज मधली होती. त्यांच्या भरवशातली, हो की नाही अंकल साहेब? भरवशाच्या बाईला आउट हाऊस केलीस. आता आईंची केअरफुल कोण घेणार आहे? आम्ही फॅक्टरी सांभाळायची की आईंच्या बॅकफूटवर फिरत बसायचं त्यांची केअरफुल करत? टेल की कोण घेणार आहे आईंची काळजी? मी घेईन आईंची काळजी. हो विसरलेच की ग, तुला आता फ्रंट फूटवर पुढं पुढं करायची हौसच आहे नाही बाई. घे, हा तूच घे त्यांची काळजी, आम्हाला नो प्रॉब्लेम. मी नाही, चल बाई फॅक्टरीवर वर्कलोड आहे आपल्याला, निघूया. अंकल साहेब चला. पैलवान, कशाला काढलंस तू त्या नर्सला कामावरून? खावले नव समजे उगाच आपल्यावर. वस्तात, अहो ह्यांचं कावणं कुठं नवीन आहे आपल्यासाठी. पण आईंच्या काळजीपोटी मी कंचा बी वाईटपणा घ्यायला तयार आहे. आता मी दिवस रात्र आईंवर लक्ष ठेव. तुम्ही तेवढं एकदा तरी आपल्या मिसळच्या गाड्यावर चक्कर टाकून येत जावा. ठीक आहे, आत्ताच जाऊन येतो की मग. आलोच जग. हा ये जा. काय सासरी बुवा, कुठे तुमची ती लाडकी पैलवान लेक? अहो ते बाईसाहेबांचा ऍक्सिडेंट झालाय ना व, तिकडे गेली आहे त्यांची सेवा करायला. सेवा करायला की आयता मेवा खायला?
अरे स्वतःच्या आई बापाला इकडे कामाला लावायचं आणि दुसऱ्याची दुखणी काढायला जायचं तिकडं. जावई बापू, प्राजू आता शिराळकरांची सून आहे. सासूची सेवा करणं हे तिचं कर्तव्यच आहे आणि त्यात ती कवाबी कमी पडायची नाही. सोडा, तुम्हाला नाही समजायचं. कोणाला समजून घ्यायचंय? मला समजूनच घ्यायचं नाहीये. चला गप गुमान एक मिसळ आणा. मिसळ आणा. गुलाबराव, हा गाडा काय तुमच्या घरचा नाही ना. आम्ही इकडे एखादी पाटी लावली ती फुकटात खाऊ घालू म्हणून. जर खायचं असेल ना तर गप गुमान येऊन बसायचं, खायचं आणि पैसे देऊन सरळ निघायचं. जर मान्य असेल तर बसा बाकड्यावर, आणि जर नसेल तर बुडाला पाय लावून सरळ निघायचं. काय हे तुमच्या जावायचा अपमान व्हायलाय आणि तुम्ही गपगुमान बसला. तर तू यांचा अपमान करतोस, यांचा छळ करतोस, त्याचं काय रे? त्याचं काय नाही वाटत तुला? साधी माणसं आहेत ही, म्हणून शांत आहे. नाहीतर कधीच तुझ्या पेकाटात लात घालून तुला हाकलून दिला असता. अजून बी येळ गेलेली नाही गुलाबराव. सुधारा स्वतःला. जावई बापू, तुम्ही काय काळजी करू नका. आणि ह्या असल्यांचं बोलणं तर अजिबात ऐकून घेऊ नका. परत जर ही बेनं काही बडबडलं ना तर मला फक्त एकदा सांगा, सरळच करतो याला. जावई बापू, बाईसाहेब कसे आहेत? बरी आहे, धोका नाहीये काय. डॉक्टरांनी सांगितलंय की रिकवर व्हायला जरा वेळ जाईल. जावई बापू, प्राजूला म्हणावं इकडची काय काळजी करू नको, बाईसाहेबांची नीट काळजी घे. आम्ही दोघं आहोतच की इकडचं सांभाळायला, आणि तुम्ही बेनिर्धास्त राहा. काय झालं? काय कशाला ओरडतंय? भुताटकी दिवसा डावळ्या भुताटकी. अहो बंडा काय डोसक्यावर पडला काय? मी मोबाईल वॉचिंग, ऍपल इटिंग मोबाईल वॉचिंग, तर पाहिलं तर प्लेट मूविंग, 1 नाही 2 नाही 3 टाइम प्लेट मूविंग, मग खुर्ची मूविंग. भुताटकी. हत्तीच्या खरंच की लईच लबाड भूत लपलेली की इथं. आजी घाबरली.
अरे बाळांनो थांबा. आजी कसली घाबरली ना, मज्जा झाली. हाऊ मज्जा. हा मला काही झालं असतं म्हणजे? अवकाशाला काय होईल भांडा काकी, लंडनच्या क्वीनचा पॅलेस बी असंच झपाटलेला असतोय म्हणे, पण तरी बी जगलीच किती थिरडी वयस्तोवर. अहो अशा भूतांची मैत्री करायची असते भांडा काकी, काय गे चिंगी? भाऊजी अवकाशाला चेष्टा करताय, त्यांची गत तरी बघा कशी झाली. चिंगे सकुबाई एकमेकींची ओळख काय झाली, गुन्हाही पण वान लागला. अशी मस्करी परत नाही करायची. घरात थोरली आजी आजारी आहे ना बघ, मग असं कोणाला बी त्रास द्यायचा नाही, नाहीतर मग थोरल्या आजींना त्रास होईल. काय तुम्ही आमच्या खोलीत जाऊन खेळा, नाहीतर एक काम करा, जेव्हा ऊन उतरेल ना तेव्हा अंगणात जाऊन मनसोक्त खेळा. तुम्हाला भुका बी लागल्या असतील. हा चला पहिल्यांदा काहीतरी खाऊन घ्या. त्याच्या तर ती म्हातारी मेली असती चटदिशी तर लय बरं झालं असतं, विषयच मिटला असता. वारसा कणस समधी प्रॉपर्टी माझ्याच नावावर झाली असती. लय कॉन्फिडन्स आहे तुमचा वारसा हक्कावर. हो तुमचे आप्पा आणि ती म्हातारी एक नंबरचे खवट आहेत. त्याच्यावरनं मृत्यूपत्र बनवताना त्यांनी प्रॉपर्टीचे हिस्से केले नसतील. हे बी हायच पण म्हणून म्हणायलोय, ती म्हातारी वाचली ना हे आपल्या पत्त्यावरच पडलंय. तशी बी आजारी आहे म्हणा, तिच्या खाण्यात काहीतरी मिसळायचं आणि हळूच तिच्या सह्या मिळवायच्या कागदपत्रावर. एकदा का प्रॉपर्टी तुमच्या ताब्यात आली ना मग तिचा निकाल लावायचा. हे बघा कुणाला काही बी कळणार नाही, कशानं गेली कशी काय गेली, साप बी मरल आणि काठी बी नाही तुटायची. हे बघ, याला म्हणतात भातुकली. ती कशी खेळायची हे मी तुला शिकवेन, पण तू मला काय शिकवशील? कुस्ती. मी तुला कुस्ती खेळायला शिकवेन. ऑनली MH9 सुट्टीच नाही. सखी, व्हॉट दिस? हा, व्हॉट प्लेइंग विथ दिस गावठी गर्ल? आपल्या समोर बसायची लायकी नसते की नाही, त्यांना हे असलं शोरूम बी करायचं नसतंय. मम्मा, पण चिंगी माझी फ्रेंड आहे. शट अप सखे. असले घाणेरडे फ्रेंड्स आणि घाणेरडे हॅबिट्स घेऊन बसलीस की नाही तर याद राख, चांगलाच ऍडवाइस करेन तुझा. ए यू गावठी गर्ल, डोंट टच दॅट महागडी खेळणी. अंडरस्टँड? गो. चिंगे काय झालं बाळा, कशाला रडतीस? मी आणि सखी खेळत होतो तर तिच्या मम्माने तिला ओढत नेलं आणि मला लय वाईट बोलल्या. जाऊ दे बाळा, तू न ग रडूस, तू लक्ष देऊ नका त्यांच्याकडे. ये मीने, मीने, कम अँड क्लीन दिस पसारा. सखे, तुला चढलं म्हटलं कळत नाही? चल. सुनबाई, हे घे, किरण. बरं काकासाहेब, आत्ताच जेवणाची तयारी झाली आहे, तुम्ही हातपाय धुवून घ्या, तवर मी जेवायला वाढते. बरं, वहिनींसाठी शाळा आणलंय, जास्ती देतो आणि आवरून येतो. बाळा, तू हात पाय तोंड धुवून घे, मी आलेच, मग आपण जेवण करूया. हा जा. काय बोलणं चाललंय मायलेकांचं? वेळ पुरत नसेल ना काय? वेळ न पुरायला अगोदर आमच्या गप्पा तर व्हायला पाहिजेत भाऊजी. इतका वेळ झाला मी एकटीच बडबडते, काहीच बोलत नाही. काय विचारलं तर एवढंच म्हणतो, तुझ्यासाठी या घरात परत आलोय मी, बस. बोलल वहिनी, बोलल. त्याला बी जरा वेळ लागेल की घरात रुळायला. बरं, हे शाळा आणलंय तुमच्यासाठी, घ्या. ठेवा तिकडं, मी नंतर पेन, आता नको. नंतर कशा पाई? आत्ताच फोडलंय, ताजं पाणी आहे, घ्या घ्या. हो घ्या हो. बर.
नाही म्हणजे जेवण तयार आहे, अगोदर तुम्ही जेवून घ्या. तसं बी रातच्याला शाळा नग कप होतोय त्यांना. शाळा काय उद्या सकाळच्याला बी पिता येईल. वाटलं तर ती मी काढून झाकून ठेवते. आणा इकडे. नको. मग तर हे मला आत्ताच प्यायचं. या घरात मी तुझं काही ऐकणार नाही. अहो पण आई, सुनबाई, तुला असं तर वाटत नाही ना का मी आज काहीतरी घातपात करायला वहिनींसोबत? पहिलवान, तुला किती वेळेला सांगितलं की काकासाहेबांवर संशय घ्यायचा नाही म्हणून? हे बघ, मी इकडं फक्त तुझ्या शब्दाखातर आलो, पण तरी बी जर तुझ्या मनात शंका असेल ना तर ती आत्ताच दूर करतो. मीच पितो त्या शहाळ्यातलं पाणी. प्यालो मी त्या शाळेतलं पाणी. काय झालं मला? तसं नाही हो, मी आईंच्या काळजीपोटी बोलले. मी जर उद्या बाहेरनं काय आणलं तर ते तुम्ही तपासलंच पाहिजे. माझं काकासाहेबांबद्दल काय बी म्हणणं नाही, पण त्यांनी ज्या माणसाकडनं हे शाळा आणले ना त्याचा काय भरोसा? तो जर फितवलेला असला तर? म्हणून मी थोडी शंका घेतली, दुसरं काय बी नाही. पण असं कोण कशापाई करील? वहिनींनी आजवर कोणाचं बी काय बी वाईट केलेलं, कोणी कशापाई त्यांच्या जीवावर उठत? त्यांचं वैरी हायच कोण? माझे कोणी वैरी नसेल तर हीच आहे, प्राजक्ता. माझं वाईट व्हावं असं कुणाला वाटत असेल ना तर ते हिलाच वाटत असेल. असलं काय बी मी कशाला करू आई? तू म्हणत होतीस ना की जेवण तयार आहे म्हणून. बाई तुम्ही चला, मी आईंचं बी ताट वाढते. तुझ्या हातचं वाढलेलं मी खाईन असं वाटतंय तुला? मी आईंचं ताट वाढते, तुम्ही घेऊन या. पहिलवान थांब. पहिलवान, तिचं ताट वाढून नेणं उग माझ्या गळ्यात कशाला मारायलीस? हे बघ, मी इकडे फक्त तुझ्या शब्दाखातर आलोय. मला उगाच तिची सेवा करायला लावू नकोस. वाईट काय येते? आईची सेवा केल्यानं पुण्यच लाभते. हे बघा, हे ताट समजा आईंना संपवायला लावा. आणि हो, औषध बी तुम्हीच द्या. औषध चुकता कामा नये. बसतात काय लागलं तर मला आवाज द्या. सखूबाई, एवढं झाकून ठेव. बसतात, तुम्ही बी घ्या की जेवायला.
वय की वहिनी बसा की सोबतच जेऊया आपण. नाही नाही, तुम्ही जेवा अदुगर. आईंना काय पाहिजे ते बघते आणि नंतर न मी जेवते. अहो आईला काही लागलं तर दादा आहे की, देईल की आवाज तो. तर तुम्ही सुरुवात तर करा. अयो, आईंना पाणी द्यायचंच विसरले मी. मीनूताई, तुम्ही जरा वाढाल काय? पाणी देऊन आले. सावकार नाही, आता बास झालं, पोट भरलं माझं. हे काय, आईने एकच चपाती खाल्ली? असं कसं चालत? बस झालं म्हणली. तुम्ही आग्रहच केला नसेल. ती पोट भरलं म्हणली म्हणून. अहो, एवढ्यात कसं पोट भरलं? तुम्ही बी नव आईंशी जरा गोड बोलून आग्रह करून समजा संपवायला लावायचं ना. असं नाही केलं तर आई आजारात कशा बरा होणार? ते काय नाही, जावा तुम्ही आईंना समजा संपवायला लावा, नाहीतर मी नाही बोलणार तुमच्याशी.